महामार्ग महामार्गावर संमोहनाचा बुलबुलैया सुरू असून महामार्ग गतिमान झाल्याने त्याचे काही फायदे आणि तोटेही जाणवू लागलेत। गेल्या 15 दिवसात महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताचे प्रमुख कारण महामार्गावर झालेल्या बुलबुलैया अर्थात संमोहन आहे। आपण किती गतीने गाडी चालवत आहोत याचे भान राहत नाही। मेंदूवरचे नियंत्रण सुटते आणि भीषण अपघाताला सामोरे जावे लागते। हायवे डिप्रोटिक कसे घडते हे समजून घ्यायला हवे। त्यामुळे सावधान म्हणून कोकणवासियांना म्हणावे लागेल, महामार्गावरचा प्रवास जपूनच करावा लागेल। महामार्गावरील संमोहन म्हणजे गाडी चालवताना येणारी एक तंद्रीची अवस्था, ज्यात चालक आजूबाजूच्या गोष्टींकडे लक्ष न देता गाडी चालवतो आणि नंतर त्या वेळेचा त्याला विसर पडतो। ही अवस्था टाळण्यासाठी नियमित ब्रेक घेणे, नवीन मार्ग निवडणे, कमी थकवा असताना गाडी चालवणे आणि गाडीत गाणी लावणे किंवा सहप्रवाशांशी बोलणे आणि रस्त्यावरील खुणांकडे लक्ष देणे असे उपाय करता येतात, ज्यामुळे सतर्कता वाढते आणि अपघात टळतात। पॉइंट अ पासून पॉइंट ब पर्यंत गाडी चालवणं सोपं आहे, पण तुम्हाला कधी गाडी चालवताना तुम्ही विचार केला होता त्यापेक्षा खूप दूर आला आहात असे वाटले का? किंवा तुम्ही कधी अचानक तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचलात किंवा कसे पोहोचलात किंवा ड्राईव्ह ओव्हरवर काय घडले हे तुम्हाला आठवत नाही का? रिकाम्या महामार्गावर बराच वेळ गाडी चालवत असाल तर तुम्हाला विस्थापित आणि वेळेची जाणीव गमावल्याचा अनुभव येऊ शकतो। ही घटना हायवे डिप्रोटिस म्हणून ओळखली जाते। हायवे डिप्रोटिस म्हणजे गाडी चालवताना वेळेची जाणीव गमावणं। तुम्ही किती वेगाने गाडी चालवत होता, तुम्ही किती चांगले गाडी चालवत होता, वाटेत तुम्ही पाहिलेल्या गोष्टी आणि तुम्ही ज्या ठिकाणांवरून गेलात त्याचे तपशील अस्पष्ट किंवा आठवण्यास कठीण असू शकतात। तुम्ही सरळ आणि सतर्क बसा। दर 90 मिनिटांनी ब्रेक घ्या, जेणेकरून तुमच्या समोरच्या प्रवासात लक्ष विचलित किंवा थकवा येऊ नये। जर तुम्ही वेळेचा मागोवा घेत नसाल तर अलार्म सेट करा, जेणेकरून तुम्ही स्वतःला आणि तुम्हाला कसे वाटते ते तपासू शकता। जर तुम्ही मान हलवत असाल आणि तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही ट्रान्ससारख्या अवस्थेत आहात किंवा तुम्ही काहीसे वाहून जात आहात, तर पहिल्या चिन्हावर तुम्हाला सुरक्षितपणे आराम करायचा आहे याची दक्षता घ्या। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।